प्लेजंट पार्कमध्ये आज आग लागली होती आणि त्या आगीच्या आजूबाजूला ज्या बिल्डिंग होत्या त्या रहिवाशांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। ते रहिवासी आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। ताई, काय सांगाल, किती वाजता आग लागली? एक मिनिट, किती वाजता आग लागली आणि काय नेमका प्रकार घडला? 8 सव्वा 8 पासून आग लागलेली आहे आणि आपली याची गाडी आहे ना, फायर ब्रिगेडची गाडी 9 वाजता आली आहे। आणि आम्ही ना 2020 पासून या लोकांनी जे एक्स्ट्रा या लोकांनी जे बांधकाम केलं आहे ना, त्याची कंप्लेंट पण केली होती, पण त्याच्यावरती काही त्या लोकांनी कारवाई केलेली नाही, ना BMCनी, ना कमिशनर ऑफिसनी, ना फायर ब्रिगेडवाल्यांनी। प्रत्येकाला आम्ही रिटर्न PWD, हेल्थ डिपार्टमेंट सगळ्यांना कंप्लेंट केलेली आम्ही। महानगरपालिकेला तुम्ही कंप्लेंट केली होती, काय महानगरपालिकेचं उत्तर आलं त्याच्यावरती? काही उत्तर आलेलं नाहीये त्यांचं। त्या मेल पण दिलंय, रिटर्न पण दिलं लेटर की बाबा हे लोकांनी जे इलिगली कन्स्ट्रक्ट केलेलं आहे, हे जे गोडाऊन त्यांनी बनवलं होतं आणि आम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये राहतो, चारही बाजूनी त्यांनी आम्हाला कव्हर केलं होतं, तर त्याच्यामुळे त्यांनी आम्ही कंप्लेंट केलेली की कधीही फायर लागेल। त्यावेळेला पण कॉर्पोरेटर पण येऊन गेले, कमिशनर पण इथे येऊन गेले, बघून गेले। ते फक्त काय बोलले, ज्याची आम्ही जागेचं नाव घेतलं की बाबा ही कोणाची जागा आहे, तर ते म्हणाले, आम्ही म्हणालो की बोहीरची जागा आहे म्हणून, तर ते म्हणाले की त्याच्यानंतर त्यांनी काय उत्तरच दिलं नाही जेव्हा सांगितलं की बोहीरची जागा आहे म्हणून। बोहीर कोण आहे ते इकडचे आधीचे नगरसेवक, त्यांची जागा त्यांचीच आहे, जया बोहीर वगैरे त्यांच्याच नावावरती, हे सगळ्या त्यांच्याच जागा आहे असे म्हणतात आहे। तुमचं काय काय नुकसान झालं यामध्ये? आग कशी काय? माझं घर दोन्ही ग्राउंड फ्लोअरला आहे, माझी एक गाडी जळली आहे, रिक्षा आमची, ज्याच्यावरती आमचा धंदा पाणी चालतो, ती जळलेली आहे। माझ्या घरामध्ये पूर्ण काचा विचा सगळ्या फुटल्या आणि सगळ्यात जास्त नुकसान आमचं सेकंड फ्लोअरवाल्यांचं झालंय, त्यांचं स्लॅब पडलं ते आहे आणि त्यांना स्वतः ते लागलं पण आहे त्यांना त्या आगीमध्ये। काय सांगाल, अजूनही हा रहिवासी आपल्यासोबत, काय सांगाल, काय नेमकी किती वाजता आग लागली, काय तुमचं नुकसान झालं त्यामध्ये? आग साधारणतः 8-8:30च्या दरम्यान लागली। जो बाजूचे तिथे गोडाऊन्स होते फर्निचरचे वगैरे, तर त्या फर्निचरच्या गोडाऊनमधून सिलेंडरचे जेव्हा ब्लास्ट झाले तेव्हा आम्हाला कळालं। आम्हाला कळतोय तोपर्यंत, म्हणजे जी गोष्ट आम्हाला कळायला पाहिजे तोपर्यंत आग आटोक्यात म्हणजे कुणाला आवरेल ना एवढं, आमच्या बिल्डिंगच्याही वरती ज्वाळा जात होत्या, त्यामुळे आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही बिल्डिंग खाली केली। आणि नुकसानाचं म्हणाल तर जसं म्हणताय की एक बाजू बिल्डिंगची आमची सगळ्या बाजूने होरपळली गेली आहे आणि माझ्या घरचं खास करून खूप जास्त नुकसान झालं आहे। माझं लिटरली तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पूर्ण स्लॅब वगैरे माझं सगळं पूर्ण निघून आलेलं आहे। जेव्हा आग लागली त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या किती वाजता इथं दाखल झाल्या आणि आग तेव्हापर्यंत आटोक्यात आली की तुमच्या बिल्डिंगला आग लागली होती? आमच्या बिल्डिंगला आग लागली त्यानंतर आल्याने शोकांतिका अशी की फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आल्या होत्या त्यांच्या पाण्याचं प्रेशर बघायला, म्हणजे आता तिथे बोलायला नाही पाहिजेत अशा एवढा, म्हणजे आमच्या घरच्या नळाला चांगला प्रेशर असेल। आणि जर हे आम्ही फायर NOCचे पैसे देऊन किंवा फायरच्या आपल्या टॅक्स भरून जर आम्हाला ही मिळणार असेल व्यवस्था, तर ती खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। महानगरपालिकेला या संदर्भात तुम्ही काय इन्फॉर्मेशन दिलं होतं की बाबा इलिगल इथं जो शेड बनवलंय, आणि त्या संदर्भात तुम्ही काय इन्फॉर्मेशन दिलं होतं का महानगरपालिकेने त्याच्यावरती काय कारवाई केली का? त्याबद्दल उत्तर काय दिलं तुम्हाला? ना उत्तर आलंय ना कारवाई आली आहे, एवढंच। काका, तुम्ही सुद्धा इथेच राहता, काय सांगाल, काय तुमचं नुकसान झालंय? माझा पूर्ण काचा फुटला, माझा ग्राउंड फ्लोअरला आहे। जेव्हा आग लागली मी पाठीमागे बघितलं पूर्ण लाल भडक दिसत होतं, म्हणून मला काय सुचत नव्हतं। नंतर मी विंडो खोला आणि 10-12 बालदी मी पाणी ओतलं माझ्या ग्रिलमध्ये, म्हणजे वल्लाव केलं आग वाढू नये म्हणून। त्याच्यानंतर मी बाहेर पडलो, बाहेरचं पंप चालू करायला, पण ते पुढे जायला मला भेटलंच नाही की एवढा गरम मारत होता। मग परत धावात आलो आणि सर्वांना बोललो खालती उतरतो मी, आणि सर्वांना बाहेर काढलो आणि यांच्या घर बघायला गेलो, सेक्रेटरीच्या घरी, त्यांच्या पूर्ण घर आग लागलेली होती। आणि माझ्या घरामध्ये ना माझं एक साधारणतः 8 ते 9 महिन्याचं बाळ आहे, ते बाळ घेऊन आम्ही पूर्ण पळत होतो। आमच्या बिल्डिंगमध्ये साधारणतः 3 ते 4 हार्ट पेशंट आहेत, ते लोक धावत आले जेवढे शक्य होईल तेवढे करून, म्हणजे ना आम्हाला कळेपर्यंत आमच्या बिल्डिंगच्या ज्या एका बाजूच्या काचा क्रॅक व्हायला चालू झाल्या होत्या। अजूनही रहिवासी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। काका, तुमचं सुद्धा नुकसान झालेलं आहे ह्याच्या आगीमध्ये, काय तुमचं नेमकं नुकसान झालं? तुम्हाला कधी माहिती पडली आग लागली? मी 8:30ला इथं बाहेर बसलो होतो, एकदम तिकडनं आग लागलेली बघितली। पहिल्यांदा बिल्डिंगमध्ये गेलो, सगळ्यांना आवाज दिला, बिल्डिंगला आग लागली, सगळे खाली या। माझ्या बायकोला ब्रेन स्ट्रोक आहे, तरी पण तिला, माझा एक नातू आहे 5-6 वर्षाचा, त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं। नंतर जेवढ्या कंपाऊंडमध्ये माझी रिक्षा होती, अजून गाड्या त्या बाहेर काढायचा प्रयत्न केला, एक गाडी घेऊन बाहेर गेलो, दुसरी गाडी काढायला आलो, मला इथून आतमध्ये घुसता येईना, इतक्या गरम वाफा मारत होत्या। त्यामुळं संपूर्ण गोष्टीला कोण जिम्मेदार असं तुम्हाला वाटतं? या संपूर्ण गोष्टीला मेन म्हणजे BMC, कारण BMCला आम्ही
ऑनलाईन तुम्हाला दाखवलं आहे. आम्ही त्यांना ऑनलाईन सगळ्या कंप्लिटी केल्या आहेत. इथं 2 वेळा आयुक्त आले, जागा कोणाची विचारलं, आम्ही नावं सांगितले, लगेच ते गेले याच्या आधीचे आयुक्त. आताच्या आयुक्तांनी काय कारवाई केली? आताच्या आयुक्तांनी तुम्ही काय लेखी निवेदन दिले? कोणी काही कारवाई केलेली नाही आहे. आता हीच जाग जर समजा ह्या बाजूला लागली असती तर इथलचे माणसं बाहेर पडू शकत नव्हते. कारण इथे सगळं तुम्ही बघा, इथं हा सगळा कपडा आहे. इथले माणसं म्हणजे कमीत कमी 50-50 माणसं जळून मेले असते. ह्याच्यावर काहीतरी आता तुम्ही करा आणि बघा. आता आम्हाला कमीत कमी 8 दिवस पिण्याचं पाणी पण मिळणार नाही आणि ड्रेनेजची तर सगळी वाटच लागली. हे होते प्लेजंट पार्क येथील रहिवासी. त्यांचं म्हणणं असं आहे की जे इथे अनधिकृतरित्या जे शेड बांधण्यात आलं होतं या संदर्भात आम्ही इथले जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांना सांगितलं होतं. त्याचबरोबर महानगरपालिकेला सुद्धा याचं इन्फॉर्मेशन दिलं होतं, तरीसुद्धा त्यांनी कानाडोळा केल्याचं इथल्या रहिवाशांचं म्हणणं आहे. आता येणाऱ्या काळात याच्या कशाप्रकारे चौकशी होते आणि येथील राहणाऱ्या लोकांना न्याय मिळणार का हे पाहणं आता तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह मी वैभव गाग, TV9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.